मी लालबाग विभाग संघटक प्रथम पूजा अनिल होडे आपले सर्वांचे विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या 68व्या विवेकानंद व्याख्यानमालेत सहर्ष स्वागत करीत आहे. आजचे पाहुणे श्री महेंद्र किसनराव साळुंखे सर यांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करावे. तसेच आजचे आदरणीय वक्ते पद्मश्री गणेशदेवी सर यांना विनंती करतो की त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. नमस्कार. आजच्या प्रसंगी सादर होणाऱ्या माझ्या गीताचे बोल आहेत. सूर जुळावे जगण्यामधले हसण्या गाण्यासाठी. सूर जुळावे जगण्यामधले हसण्या गाण्यासाठी. सूर जुळावे जगण्यामधले हसण्या गाण्यासाठी. कुठूनी आलो कुठे निघालो, कुठूनी आलो कुठे निघालो, घेऊन ओझे पाठी. सूर जुळावे जगण्यामधले हसण्या गाण्यासाठी. सूर जुळावे जगण्यामधले हसण्या गाण्यासाठी. उगा कशाला चिंता आणिक, किती ताप हा सारा, किती धावणे सुखामागुण, मृगजळ भासे पसारा. चला नव्याने भेटू आपण, चला नव्याने भेटू आपण, घडवू गाठी भेटी. सूर जुळावे जगण्यामधले हसण्या गाण्यासाठी. सूर जुळावे जगण्यामधले हसण्या गाण्यासाठी. भीती कशाला उद्या जगाची, जगणे व्हावे सुंदर, भेट घडावी क्षणाक्षणाला, लावून स्वगणित अत्तर. शेवटच्याही क्षणात व्हावा, शेवटच्याही क्षणात व्हावा, जीव राहो सोबत. सूर जुळावे जगण्यामधले हसण्या गाण्यासाठी. सूर जुळावे जगण्यामधले हसण्या गाण्यासाठी. कुठूनी आलो कुठे निघालो, कुठूनी आलो कुठे निघालो, घेऊन ओझे पाठी. सूर जुळावे जगण्यामधले हसण्या गाण्यासाठी.
ला 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 हसण्या गाण्यासाठी. धन्यवाद. नमस्कार, मी आर्यन दत्ता वारे, 7 रस्ता विभाग संघटक आपणासमोर बोधपट सादर करीत आहे. ग्रंथांचे अध्ययन करताना पुष्कळदा आपला असा भ्रम होण्याचा संभव असतो की त्यापासून आपल्याला आध्यात्मिक दृश्य फार लाभ होत आहे, परंतु त्या ग्रंथांचा आपल्यावर खरोखर काय परिणाम झाला आहे याचा आपण शांतपणे विचार केल्यास आढळून येईल की त्यामुळे फार तर आपल्या बुद्धीला खाद्य मिळून ती अमळ तीक्ष्ण झालेली आहे. आपल्याला अंतरात्माचे मात्रे त्यामुळे काहीच साधले गेले नाही. इतरांना थक्क करून सोडण्या इतपत अतिसुंदर बोलू शकत असली तरी प्रत्यक्ष आचरणाच्या वेळी यथार्थ धार्मिक जीवन प्रत्यक्ष जगतेवेळी आपल्याला सर्वांची इतकी तिरपट उडते. याचे कारण तरी हेच की ग्रंथांच्या भाऱ्यांनी आध्यात्मिक उन्नती कधीच साधत नसते. त्या बाबतीत ग्रंथ अध्ययन अपुरेच पडत असते. अंतरात्म्याच्या जागृतीसाठी दुसऱ्या एका अंतरात्म्यापासून शक्ती यावयास हवी. स्वामी विवेकानंदांचा एक विचार. धन्यवाद. विद्यार्थी उत्कर्ष मंडळ आयोजित 68व्या विवेकानंद व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित वक्ते पद्मश्री डॉक्टर गणेश देवी, भाषातज्ञ, तसेच आजचे प्रमुख पाहुणे महेंद्र किसनराव साळुंखे, मालक MK बिल्डर्स, माझे सहकारी सहाय्यक शारदा स्मृती प्रमुख श्री साहिल शुभांगी शिवाजी पाटील, उपस्थित सर्व माजी मंडळ प्रमुख, खाते प्रमुख आणि उपस्थित श्रोते हो, आपणास माझा सस्नेह नमस्कार. मी मंडळाचा उपमंडळ प्रमुख नरेश मालिनी यशवंत विचारे आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. साहित्य, पुस्तके आणि वाचक हे तिघे परस्परांशी संबंधित घटक आहेत. ती साखळी एकमेकांशी घट्ट जोडलेली असणे फार अत्यावश्यक आहे. या साखळीमध्ये ग्रंथालय हा मधला दुवा आहे. ग्रंथालय ही खरं तर स्वयंशिक्षणाची लोकविद्यापीठं मानली जातात. विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने हे स्वयंशिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन सन 1955-56 साली एका पत्र्याच्या पेटीत सर्क्युलेटिंग ग्रंथालय, फिरते ग्रंथालय सुरू केले. एका सभासदाच्या घरी ती पत्र्याची पेटी ठेवली जायची, तिथे वाचक यायचे आणि पुस्तकांची अदलाबदल केली जायची. त्यानंतर काही दिवसांनी त्यावेळेला देखील जागेचा प्रश्न होता. 10 बाय 10च्या खोल्या होत्या, मुलांना अभ्यासाकरता जागा हवी होती आणि ती गरज होती. ही गरज लक्षात घेऊन मंडळाने 1957 साली ऑर्थर रोड नाका येथील साने गुरुजी मार्ग महापालिके शाळेत घेतलेल्या भाडेतत्वावरील अभ्यासिकेत ही जी पत्र्याच्या पेटीतली जी आपली ग्रंथालय होतं तेथे ते दाखल झालं. पुढे मंडळाने केरमाणी बिल्डिंग या इमारतीमध्ये जागा घेतली आणि त्या ठिकाणी ती पुस्तकाची पेटी त्या जागेत आली. मात्र हळूहळू काय झालं, पुस्तकांची संख्या वाढू लागली आणि ती जागा आहे ती अपुरी पडायला लागली. तर त्यावेळेचे माजी मंडळ प्रमुख साहित्यिक कैलासवासी चंद्रकांत खोत यांचे मित्र आणि अभिनेते डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांना ही अडचण समजली आणि त्यांनी मंडळाला एक कपाट देणगी म्हणून दिलं. ती पुस्तकांची पेटी त्या जागेत आली. मात्र त्या ठिकाणी पुस्तकांचा हळूहळू वाढणारा हा संचय आणि मग हे ग्रंथ आपलं जे ग्रंथालय जे संचालनालय आहे त्यांनी देखील आपल्या ग्रंथालयाची शासकीय नोंद घेतली. परंतु या ग्रंथालयाला काय नाव दिलं गेलं होतं तोपर्यंत चंद्रकांत खोत यांनी समर्थ ग्रंथालय असं या ग्रंथालयाचं नाव सुचवलं आणि ते मग समर्थ ग्रंथालय म्हणून ओळखू लागलं.
असा या ग्रंथालयाचा पेटीतून कपाटात प्रवास पूर्ण झाला. त्यानंतर शासनाने रजिस्ट्रेशन केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार सर्व कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. त्यामध्ये देखील काही कल्पक काळानुसार बदल करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये थोरा मोठ्यांची जयंती, पुण्यतिथी, लेखक आपल्या भेटीला, मराठी भाषा गौरव दिन, जागतिक महिला दिन, जागतिक वाचक दिन, वाचक सहल, हळदी कुंकू समारंभ, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, कवी संमेलन, वृक्षारोपण, परिसंवाद, वाचक मेळावा, कथाकथन, दिवाळी अंक योजना, ग्रंथ प्रदर्शन, मोडीलिपी संमेलन असे बहुउद्देशीय कार्यक्रमांचा समावेश केला गेला. सगळ्यात सांगण्यास इथे आपल्याला अभिमान वाटतो की आपल्या समर्थ ग्रंथालयाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे 2004 आणि 2018 साली ग्रंथालय संचालनालयातर्फे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात येतो ते आपल्या संस्थेला 2दा शासनातर्फे दिला गेला, कारण आपल्या ग्रंथालयाची कामगिरी फार चांगली होती. ग्रंथालयाची पुस्तकांची संख्या आज 15,000हून अधिक आहे आणि ग्रंथालयाचे जवळजवळ 1,356 एवढे सभासद आहेत. त्यामध्ये बालवाचनालयातील देखील सदस्यांचा समावेश आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्था संदर्भ ग्रंथालय देखील चालवते. UPSC, MPSC, CET, गेट अशा स्पर्धा परीक्षांकरिता आवश्यक अशी महागडी पुस्तके संदर्भ ग्रंथालयाचे माफक शुल्क भरून सभासद करून घेऊन ती उपलब्ध करून दिली जातात. गरजू सभासदांसाठी पुस्तक पेढी योजना देखील राबवली जाते. मराठी भाषेला 3 ऑक्टोबर 2024 रोजी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. हा आपल्या सर्वांकरता आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे. अभिजात भाषेचा दर्जा लक्षात घेता वाचन संस्कृती टिकवण्यासाठी व वाचक संख्या वाढवण्यासाठी संस्थेतर्फे संस्थेच्या कार्यक्षेत्रातील हॉस्पिटल्स, सरकारी व खाजगी आस्थापना भेटी देऊन ग्रंथालयाचे सभासद करण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला आहे. संस्थेचे माजी मंडळ प्रमुख श्री शांताराम कुदळे यांनी काही संस्थेच्या सदस्यांसोबत कस्तुरबा रुग्णालय येथे भेट देऊन तेथील काही डॉक्टर व परिचारिका यांना समर्थ ग्रंथालयाचे सभासद केले आहे व ते सभासद आता नियमित वाचक झालेले आहेत. समर्थ रामदासांच्या उक्तीनुसार दिसा माझी काहीतरी विशेष म्हणजे लिहित जावे, दिसा माझी काहीतरी लिहित जावे या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना लिहिण्याची सवय लागायला हवी. याच उद्देशाने प्रणाम हस्तलिखित या उपक्रमाची सुरुवात सन 1954 साली करण्यात आली. तो प्रणाम आता आपल्या इथे उपलब्ध आहे. 1954 हा प्रणाम हस्तलिखित आहे. मंडळी, सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा प्रणाम हस्तलिखिताची परंपरा संस्थेने कायम ठेवली आहे. ज्या विद्यार्थ्यांना सभासदांना विविध विषयांवर कथा, कविता व चित्र साकारण्याची आवड आहे त्यांच्या साहित्याचा या हस्तलिखितामध्ये समावेश करण्यात येतो. परीक्षकांमार्फत उत्कृष्ट लेख, कविता, चित्र याची निवड केली जाते व संस्थेच्या स्नेहसंमेलन प्रसंगी त्यांचा त्या ठिकाणी गौरव केला जातो. खरं तर मंडळातील विद्यार्थी सभासदांच्या कलागुणांना वाव मिळावा हाच त्यामागचा हेतू. माजी मंडळ प्रमुख टॉनिककार मानकर काका यांचे प्रणाम हस्तलिखितामधील योगदान फार बहुमूल्य असे आहे. या हस्तलिखिताच्या माध्यमातून सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव, कृष्णकांत ठाकूर, केतन तुळसुलकर असे अनेक कलाकार घडले आहेत. आज या ठिकाणी विशेष उल्लेख करावासा वाटतो की आमच्या संस्थेचे सभासद पद्मश्री अच्युत पालव यांनी 2 वेळा या प्रणाम हस्तलिखिताचे संपादन केले आहे. असं म्हणतात की सुमारे 750 वर्षापूर्वी महादेवराव यादवांच्या राज्यातील त्यावेळेचे पंतप्रधान हेमाडपंत किंवा हेमाद्रीपंत यांनी देवनागरी लिपीची शीघ्रलिपी म्हणून मोडी लिपीचा शोध लावला. सरांनी आता थोडा आम्हाला
चर्चेच्या वेळेला सांगितलं की ती मोडीलिपी संहिता म्हणून त्याचा उल्लेख व्हायला पाहिजे, ते आम्ही त्याची नोंद घेतलेली आहे. आता वेळ आली आहे मोडीलिपी शिकण्याची. मोडीलिपी म्हणजे काय, ती केव्हा अस्तित्वात होती, तिचा शोध कोणी लावला, ती केव्हा लोप पावली, आता ती शिकून तिचा उपयोग काय, ती आत्मसात कशी करायची, असे अनेक प्रश्न मोडीलिपी विषयांसंबंधी आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लोकांना मिळावीत म्हणून विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या समर्थ ग्रंथालयामार्फत संस्थेचा हिरक महोत्सवी वर्षात म्हणजे 2014 साली वर्षात मंडळाचे 2 वेळा माजी मंडळप्रमुख पद भूषवलेले, त्यावेळी पाऊणशे म्हणजे 75 वयोमान असणारे श्री रामकृष्ण बुटे पाटील यांच्या पुढाकाराने दिनांक 23 फेब्रुवारी 2014 रोजी मोडीलिपी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला. या उपक्रमाची गतवर्षी 2024मध्ये दशकपूर्ती झालेली आहे. आत्तापर्यंत मोडीलिपी प्रशिक्षण केंद्रातर्फे 38 वेळा विनामूल्य मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः कोविड काळात देखील ऑनलाईन पद्धतीने विनामूल्य कार्यशाळा व मोडीलिपी वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अमेरिका येथे स्थित असलेले श्री पवार दाम्पत्य यांनी सहभाग घेतला होता व कोर्स पूर्ण केला होता. विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या मोडीलिपी प्रशिक्षण केंद्राचे नाव सातासमुद्रापार नेण्याचे श्रेय श्री रामकृष्ण बुटे पाटील यांच्याकडे जाते. आतापर्यंत मोडीलिपी प्रशिक्षण केंद्रातर्फे 38 प्राथमिक, 37 प्रगत, 10 सराव प्रात्यक्षिक व 4 लिप्यंतर प्रवीण असे 89 प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. तसेच या वर्गाची जबाबदारी मोडीलिपी अभ्यासक व मुख्य प्रशिक्षक म्हणून श्री रामकृष्ण बुटे पाटील सर व श्री अरविंद कटोकदोंड सर पार पाडित आहेत. मोडीलिपी संस्कृतीचा प्रसार, प्रचार आणि संवर्धन या एका हेतूने प्रेरित होऊन संस्था हे कार्य पाडित आहे. रामकृष्ण बुटे पाटील सरांनी देवनागरी लिपीतील आरती संग्रह, विवेकानंदांची बोधवचने व प्रणाम मोडी वैभव यांचे संपादन केलेले आहे. मोडीलिपी परीक्षेमध्ये देखील मंडळाच्या मोडीलिपी प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी मोडीलिपी जे आपले पुराभिलेख विभाग आहे त्याची देखील परीक्षा असते. आमच्या मंडळातल्या जेवढ्यांनी हा कोर्स केलेला पूर्ण, ते चांगल्या प्रकारे त्यांनी नेत्रदीपक असं यश मिळवलेलं आहे. अशी मोडीलिपी आमच्या केंद्राची ख्याती आहे. मी उपस्थित श्रोतृ वर्गाला आवाहन करतो की तुम्ही आमच्या चिंचपोकळी येथील उत्कर्ष केंद्राला भेट द्या व समर्थ ग्रंथालय, मोडीलिपी प्रशिक्षण केंद्र या उपक्रमांची माहिती घ्या व या आमच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. नमस्कार. विद्यार्थी उत्कर्ष मंडळ आयोजित 68व्या विवेकानंद व्याख्यानमालेत मी सहाय्यक शारदा स्मृती प्रमुख साहिल शुभांगी शिवाजी पाटील आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री महेंद्र किसनराव साळुंके यांचा परिचय करून देतो. गिरणगावात राहणाऱ्या माणसाची गिरणगावात राहणाऱ्या लोकांशी नाळ ही नेहमीच जोडलेली असते. ते संबंध, ते ऋणानुबंध तो माणूस तोडत नाही. त्याला परिस्थितीची जाण असते. गिरणी कामगार नेते दिवंगत किसनराव साळुंके यांचे चिरंजीव महेंद्र किसनराव साळुंके हे याचे उत्तम उदाहरण आहे. लहानपणापासूनच सामाजिक कार्याचे संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्वावर झाले आहेत. त्यांचं बालपण मुंबईतील नायगावमधील स्प्रिंग मिल चाळ येथे गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण बंगाली एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत झालं. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण महर्षी दयानंद कॉलेजमध्ये झाले. गिरणगावात राहत असल्यामुळे त्यांची ओळख नेहमीच लोकांच्या मदतीला धावून जाणारा, कुटुंबवत्सल आणि मैत्री जपणारा माणूस अशी आहे. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने आपलं मूळ सोडू नये असे संस्कार ते आपल्या मुलांना देत असतात. आणि माणूस म्हटलं की चढ उतार हे येणारच. आपल्या संघर्षाच्या काळात कोणतंही काम करण्याचा कमीपणा महेंद्रजींना कधी वाटला नाही. अगदी टॅक्सी चालवायची वेळ आली तरी ते करायला त्यांनी कधी कमीपणा वाटला नाही. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. आयुष्यातील सर्व अडचणी सोडवण्याचा शिक्षण ही गुरुकिल्ली आहे असं ते मानतात. आपण सध्या बघतो की मुंबईमध्ये विकासाची कामं मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
ते स्वतः बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे स्थानिक रहिवाशांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये, त्यांचा कसा चांगला फायदा होईल यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. अशा या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तिमत्वास विद्यार्थी उत्कर्ष मंडळाकडून भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मंडळाचे उपमंडळ प्रमुख नरेश विचारे यांना विनंती करतो की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे महेंद्र साळुंके यांना शाल स्मृतिचिन्ह द्यावं. तसंच संत ज्ञानेश्वरांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त ज्ञानेश्वरी हा मौल्यवान ग्रंथ देऊन त्यांचे आभार मानावेत. धन्यवाद. यानंतर तिसरे पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित वक्ते पद्मश्री डॉक्टर गणेश नारायण देवी यांचा थोडक्यात परिचय. भारतात बोलल्या जाणाऱ्या अनेक बोलीभाषा या आपल्या देशाचा खरा आत्मा आहे. भाषिक संस्कृतीचा वारसा जतन कार्य करणाऱ्या समाजधुरीणांमध्ये पद्मश्री डॉक्टर गणेश नारायण देवी यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. डॉक्टर गणेश नारायण देवी यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स ब्रिटन येथून उच्च शिक्षण घेतलं आणि लीड्स आणि याले युनिव्हर्सिटी ब्रिटन, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी येथून फेलोशिप मिळविल्या. बडोदा येथील महाराजा सयाजी युनिव्हर्सिटी येथे इंग्रजी विषयातील ज्ञानदानाचे कार्य केल्यानंतर त्यांनी स्वतःला भटक्या, विमुक्त जाती जमाती आणि आदिवासी बोलीभाषा संवर्धन, भाषा विकास, साहित्य, मानववंशशास्त्र आणि सामाजिक कार्य करण्याकरिता झोकून दिलं. बडोदा येथे भाषा संशोधन प्रकाशन केंद्राची स्थापना करून आदिवासी अकादमी, राईट्स ॲक्शन ग्रुप अशा उपक्रमाची स्थापना केली. डॉक्टर गणेश देवी यांची क्रिटिकल थॉट्स, आफ्टर ॲम्नेशिया, इन अनादर टंग, सामवेद, वानप्रस्थ हे मराठी भाषेत, आदिवासी जानेचे हे गुजराती भाषेत इत्यादी अनेक पुस्तके प्रकाशित झाली. डॉक्टर गणेश देवी यांना आफ्टर ॲम्नेशिया पुरस्काराकरिता साहित्य अकादमी पुरस्कार, आदिवासी जमाती समाजकार्याबद्दल सार्क रायटर्स फाउंडेशन पुरस्कार, वानप्रस्थ या मराठी साहित्याकरिता दुर्गा भागवत मेमोरियल आणि महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारत सरकारने त्यांच्या भाषा आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन डॉक्टर गणेश देवी यांना सन 2014मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे. आजही न थकता पद्मश्री डॉक्टर गणेश देवी भाषाविषयक जाणीवांना वेगळा आयाम आणि भटक्या आदिवासी जाती जमाती आणि शोषितांना आत्मभान आणि उमेद देण्याचे कार्य अखंडपणे करीत आहेत. या समाजकार्याची उत्तम पायवाट हो हीच मंडळ परिवाराकडून सदिच्छा. मंडळाचे उपमंडळ प्रमुख नरेश विचार यांना विनंती करतो की त्यांनी आजचे वक्ते डॉक्टर गणेश देवी यांना शाल स्मृतिचिन्ह द्यावं. तसंच संत ज्ञानेश्वरांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती वर्षानिमित्त ज्ञानेश्वरी हा मौल्यवान ग्रंथ देऊन त्यांचे आभार मानावेत. धन्यवाद. विवेकानंद व्याख्यानमालेची पासेस विक्री आमचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन करत असतात. हे चांगलं काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं हे मंडळाचं कर्तव्य आहे. बालमोहन विद्यामंदिरचा 7 रस्ता विभागाचा आमचा सभासद चैतन्य जयवंत भोगले इयत्ता 9वीमध्ये शिकत आहे. नावाप्रमाणे स्वभावात देखील त्याचं चैतन्य आहे. अभिनयाची आवड असणाऱ्या चैतन्याला भविष्यात पायलट होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेंद्र साळुंके सर यांना विनंती करतो की त्यांनी भेटवस्तू देऊन चैतन्याचे कौतुक करावे. स्वभावाने शांत आणि संयमी असलेल्या राज ललित पांडे याची मातृभाषा मराठी नसूनसुद्धा तो उत्तम करण्यात आघाडीवर असायचा. भविष्यात उत्तम व्यावसायिक होऊन सामाजिक कार्य करण्याची त्याची आवड आहे. तर गणेश देवी सर यांना विनंती करतो की त्यांनी भेटवस्तू देऊन राजचे कौतुक करावे.
विवेकानंद व्याख्यानमालेची पासे स्वीकृती करत असताना चिंचपोकळी विभागातून नेहमीच वेदांत खेडकर आघाडीवर असे. इयत्ता 10वीत 87% गुण मिळवून सध्या इयत्ता 11वीत गुरुनानक खालसा कॉलेज इथे शिकत आहे. चिंचपोकळी विभागाचा गटप्रमुख असून डॉक्टर गणेश देवी यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तक भेटवस्तू देऊन त्याचे कौतुक करावे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेंद्र साळुंके सर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्ते. माझ्याबद्दल थोडी माहिती दिली आधी ह्यांनी, परिचय दिला माझा. मला या अशा हे विद्वान लोकांसमोर पहिल्यांदा मी उभा राहतो. सॉरी, मला तेवढी नाही हे बोलता येणार, कारण आम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये टेनेंटला माहिती देताना खूप म्हणजे असं वाटतं की आम्ही PhD केलेली आहे आणि आम्ही माहिती देतो आहे. तो कॉन्फिडन्स खूप चांगला असतो आमच्याकडे. पण हे सर्व तुम्ही ह्या अशा परिक्रम जे करताय, विवेकानंद जे लायब्ररी आहे वगैरे, त्याच्यातून तुम्ही जे काय करताय ते जे खरंच मी नायगावमधला मुलगा, आमच्या भागामध्ये असं काही नव्हतं. आम्ही म्हणजे मी स्प्रिंग मिलमध्ये राहणारा आणि पाठी गोडाऊनच्या पाठीमागे स्मशानभूमी भोईवाडा. तर त्या गोडाऊनमध्ये आमची अभ्यासिका ती होती आमच्यासाठी. म्हणजे घरचंच पुस्तक आपलं जे शाळेतलं ते जाऊन तिथे अभ्यास करायचो आणि परीक्षा वगैरे द्यायचो. आमच्या भागाला तिकडे नायगाव साईडला तिथं अशी अभ्यासिका वगैरे नाही आहे, तुम्ही जर माहिती नीट काढली. पण लालबाग वगैरे ह्या इथं मी MDचा असल्यामुळे मी जेव्हा MDला आल्यानंतर मला कळायला लागलं की इथे परेलला आहे, इथे लालबागला आहे अभ्यासिका. हे त्यावेळेला मला कळायला लागलं. इवन MDला पण आमची खूप मोठी लायब्ररी होती. म्हणजे उपकार आहेत त्या MD कॉलेजचे आमच्यावर की ती लायब्ररी होती, आमचं शिक्षण झालं. आता इथे फार कमी लहान मुलं आहेत म्हणजे जे शाळेत शिकत आहेत किंवा कॉलेजला शिकत आहेत. माझं नेहमी एकच ॲडवाईज राहील, शिक्षण मस्ट आहे. जर घर आपलं जे काय पुढे जायचं असेल, जर आपण एखादा मागासलेला भाग म्हणजे जातीने मागासलेला नाही, आता 2च जाती आहेत, ती एक श्रीमंती आणि ती गरिबी आहे, असं माझं मत आहे वैयक्तिक. हे मला बाकी त्या जाती धर्मामध्ये नाही पडायचं, पण माझ्यासाठी मी जात 2च मानतो. ही माझ्या मुलांना पण मी तीच शिकवतो की गरीब आणि श्रीमंत जात आहे, आणि या गरिबी जातीतून जर श्रीमंती जातीत कन्वर्ट व्हायचं असेल तर शिक्षण हे मस्ट आहे. त्या घरात शिक्षण असेल तर नक्कीच ते घर, एक मनुष्य एका घरातला शिकला तर ते घर अख्खं नक्की कन्वर्ट त्या श्रीमंती जातीत जाऊ शकतं. श्रीमंत म्हणजे नक्की काय की बाबा ॲटलिस्ट स्वतःचा तो हॉस्पिटलचा खर्च, मेडिक्लेमचं प्रीमियम किंवा बाकी जे काही एखादं घर, छत. आजकाल आम्ही रिडेव्हलपमेंट देतो पण मनाला पटत नाही, थोडंसं मला वाईट वाटतं, पण पर्याय नाही. माझा धंदा मी हा स्वीकारला. बिना मुद्दलचा धंदा होता त्या काळात आणि सद्गुरूंच्या कृपेने आम्ही सक्सेस झालो. नाही तर मी टॅक्सी चालवत होतो आणि ती सद्गुरूंची कृपा होती म्हणून टॅक्सी मधून मी बिल्डर झालो. अदरवाईज नाही तर सगळे टॅक्सी ड्रायव्हर बिल्डर झाले असते. अशी काय आमच्याकडे काही स्पेशल क्वालिटी नव्हती बिल्डर होण्याची. पण मला पूर्वी फार लहानपणापासून एक इच्छा होती की मोठं बनायचं आणि इमानदारीत बनायचं. म्हणजे खूप मेहनत करायची तयारी असेल तर मेहनत करायची, आणि मेहनत करताना काही कमी लेखायचं नाही. कुठलीही मेहनत करताना काही कमी होत नाही, फक्त ती इमानदारी असायला पाहिजे. कोणाला फसवायचं नाही, कोणाची हाय घ्यायची नाही. हा फक्त पूर्वीपार आमचा एकच होता. आजही मनाला कुठेतरी जेव्हा यशस्वी होतो तेव्हा असं पाठचं जन्माळ म्हणजे पाठचं जे काय कार्यकाळ झाला त्याच्यामध्ये कोणाला आपल्याकडून काय दुखलं आहे का, कोणाचे आपण पैसे देणं बाकी आहेत का, ते आठवावं लागते. कारण भीती वाटते की कधीतरी तो समोर आला आणि त्यांनी लांबून एखादं बोर्ड जरी दाखवलं आपल्याला तरी मनात भीती वाटते की कधी आपण चुकी केलेली असेल का. त्याच्यापेक्षा बेटर कोणाची चूक करू नये. आणि राहिली गोष्ट रिडेव्हलपमेंटमध्ये, मी आहे या फील्डमध्ये, पण मला माहिती आहे रिडेव्हलपमेंटमध्ये आपण 160, मी पण 110 फुटाच्या घरातच होतो. स्प्रिंग मिलमधले आमची घरं 110 फुटाची आहेत. पावसाळ्यात खूप अवस्था बिकट व्हायची. टेरेसवर झोपायचं, ते पावसाळा असल्यामुळे टेरेस पावसाळ्यामुळे जाता येत नव्हतं आणि घरात मेंबर खूप होते. आम्ही घाटावरचे, त्यामुळे गावाकडची लोकं आमच्याकडे अशीच वस्तीला जास्त असायचे. 110 फुटामध्ये 14 लोक होतो आम्ही. मग राहण्याची आणि झोपण्याची खूप अवस्था खराब होती आमची.
आणि त्या ह्याच्यामध्ये शिक्षण झालं. शिक्षण झाल्यानंतर पुढे जायचं होतं, काहीतरी सक्सेस व्हायचं होतं. तर मी काही डेव्हलपर्सकडे टॅक्सी चालवताना, इस्टेट एजन्सी करताना काही डेव्हलपर्सकडे जेव्हा त्यांच्या ऑफिसला गेलो तेव्हा ते कसे होत आहेत बिल्डर्स ते समजून घेतलं आणि त्या अनुषंगाने मी डेव्हलपर बनायचं ठरलं की हे पण मार्केटमधलेच पैसे घेऊन जर डेव्हलपर होत असतील तर वाय नॉट आपण करूया तसा. आणि तो प्रयत्न यशस्वी झाला माझा. पण ही सद्गुरूंची कृपा होती माझ्यावर, म्हणून मी सक्सेस झालो. अदरवाईज भरपूर लोक प्रयत्न करतात म्हणून ते उलटंच पडते थोडंसं. कारण एकही कॅल्क्युलेशन चुकीचं घडलं आणि त्या टाईममध्ये ते जर घडलं नाही, पॉलिसी नीट अप्रूव्हल झाली नाही किंवा प्रोजेक्ट सक्सेस नाही झालं तर ते पूर्ण आमचा धंदा एवढा वर्स्ट आहे की 7 पिढ्या वरती काढतो आणि 7 पिढ्या परत आत घालतो. कारण एवढा धंदा आमचा खराब आहे. लोकांना बिल्डर म्हणजे खूप पैसेवाला वाटतो, पण आमचं बुद्धी जी म्हणजे डोकं जे आमचं ब्रेन चालू असतं ते कंटिन्यू 24 तास चालू असतं. आम्ही टाळायचं जरी ठरवलं तरी शक्य होत नाही. काय ना काय चालूच असते आमच्या डोक्यामध्ये. आणि सर्वात श्रीमंती आज जाणवली 53 वयामध्ये की ती श्रीमंती पैशाची नव्हती, शरीराची श्रीमंती कमवणे गरजेची होती. ती मी नाही कमवली आणि आता औषधावर जगतोय मी. औषधं नाही घेतली तर मला खूप त्रास होतो. त्यामुळे कृपया प्रत्येकाने माणुसकी आणि श्रीमंती जर पहिली पाहिजे तर शरीराची श्रीमंती जपा कृपया. मी एवढंच बोलतो कारण सर आहेत. सॉरी सरांसमोर मी हे मला नाही बोलता येत आहे जास्त अजून. तर प्लीज माझं भाषण संपवतो मी. ठीक आहे. धन्यवाद सर. यानंतर आजचे वक्ते पद्मश्री डॉक्टर गणेश देवी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे सर्व कार्यरत असणारे ॲक्टिव्ह डायनॅमिक सभासद आणि त्यातूनच बनत असलेले पदाधिकारी, गेल्या कितीतरी दशकांपासून उत्कर्ष मंडळाची ही उत्कृष्ट परंपरा ज्यांनी चालवत ठेवली ते इथं उपस्थित असलेले सर्व आणि उपस्थित नसलेलेही सर्व, आणि चोखंदळ श्रोते हो. विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या विवेकानंद व्याख्यान मालेसाठी आजचं व्याख्यान द्यायला मला बोलवलं त्याबद्दल आणि त्याहूनही ज्या विषयावर मला बोलायला आवडतं त्या विषयावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. आपण सगळे मराठी भाषिक, मराठी बोलतो, लिहितो, वाचतो, पण आपली मराठीची उंची किती आहे त्याचा उल्लेख करून माझे पुढचे मी विचार मांडतो. एक उंची मापण्याचं साधन म्हणजे इथं माऊलींचा, ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो आहे. जर कुणी विचारलं की महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं शहर कोणतं, तर प्रत्येकजण म्हणाल मुंबई. ज्ञानेश्वरांचं उत्तर वेगळं होतं. ये मराठीची नगरी. मराठी हेच शहर आहे आणि त्याच्यात 12 कोटी आपण त्या नगराचे नागरिक आहोत. महाराष्ट्र राज्य मराठी भाषिक राज्य म्हणून निर्माण झालं. ते त्या मराठीच्या नगरीचं जे स्वप्न होतं त्याला एक मूर्त स्वरूप निर्माण झालं. जगामध्ये सध्याच्या आज 7,000 भाषा आहेत. सगळ्या 5 खंडामध्ये बोलल्या जाणाऱ्या एकूण 7,000 भाषा आहेत. त्याच्यापैकी बोलणाऱ्यांच्या संख्येच्या प्रमाणात मराठीचा क्रमांक 18वा आहे. 7,000 भाषांच्या मध्ये पहिल्या हजारात नाही,
पहिल्या 100त नाही, 18वा क्रमांक मराठीचा आहे. मराठीपेक्षा जास्त संख्येने बोलल्या जाणाऱ्या इतर 17 भाषा आहेत. पण जर त्या 18 भाषांच्या पैकी किती भाषांचा इतिहास 1500 वर्षापेक्षा जुना आहे असा जर प्रश्न उपस्थित केला तर मराठीचा क्रमांक त्यातल्या पहिल्या 7 भाषांच्या मध्ये येतो. ती आपली भाषा 7000 पैकी पहिल्या 7 मध्ये. आणि त्याही पुढे जाऊन जर असा प्रश्न उपस्थित केला की जगात अशी कोणती भाषा आहे जी एकाच वेळेस अभिजात पण आहे, अभिजनांची पण आहे आणि बहुजनांची पण आहे, तर ज्या 2-3 भाषांचा उल्लेख करता येतो त्यात मराठीचा नंबर येतो. कल्पना करा, इतर 7000 भाषा असताना त्यातल्या पहिल्या 2-3 भाषांच्या मध्ये आपली भाषा आहे. अंगावर खरोखर रोमांच उभे राहतात या कल्पनेने. आणि ही वस्तुस्थिती आहे, ही मी कुठली शब्दांचा खेळ करत नाही आहे, ही प्रत्यक्ष वस्तुस्थिती आहे. आणि अशी नोंद युनेस्कोच्या लँग्वेज ॲटलासमध्ये झालेली आहे. पण ह्या भाषेला ह्या पायरीपर्यंत येण्यासाठी 5 लढाया खेळायला लागल्या, 5 आक्रमणं सहन करायला लागली. आणि त्या 5 आक्रमणांचा थोडक्यात इतिहास मी तुमच्या पुढे मांडणार आहे. मराठी कुठल्या आक्रमणांच्या पुढं न झुकता सतत वाढत राहिली, सुरू होत राहिली. आणि सध्या ती कुठल्या आक्रमणाला तोंड देते त्या सगळ्याचा एक धावता आढावा तुमच्या पुढं तुमच्या परवानगीने मी मांडतो. चित्त, कॉन्शियसनेस, ज्याला बऱ्याच वेळा आपण स्व, मी, मन वगैरे वगैरे म्हणतो, ते खरोखर आहे किंवा नाही याच्याविषयी अनेक तत्त्वज्ञानावर आधारित डिबेट्स आहेत. त्याचबरोबर म्हणजे चित्त आहे, मी आहे, स्व आहे का तो माझा भ्रम आहे, अशा प्रकारचे तात्विक वाद विवाद चर्चा झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या भोवतीचं जग जे आहे, ज्याला जर्मन किंवा इंग्लिश भाषेमध्ये फिनॉमिनल असा शब्द वापरला गेला, एक सृष्टी आपल्या भोवतीची, ती आहे का ती एक इल्युजन आहे, याविषयी पुष्कळ वाद आहेत. पण एक गोष्ट मात्र खरी की चित्त आणि विश्व यांना जोडणारा एक दुवा आहे, एक ब्रिज आहे, एक पूल आहे. आणि तो जो दुवा आहे, तो जो ब्रिज आहे किंवा जो पूल आहे, सेतू आहे, तो म्हणजे भाषा. जर माणसाला भाषा नसती तर माणूस या विश्वाचं वर्णन करू शकला नसता, विश्वाचं आकलन करू शकला नसता. आपण आकाशात दिसणारे तारे, चंद्र, सूर्य यांना नाव देतो की हा सूर्य, हा चंद्र, हे तारे, त्यांना स्पर्श नाही करू शकत. पण या दिलेल्या नावांच्यामुळं, दिलेल्या शब्दांच्यामुळं आपल्या आकलनात आपण त्यांना पकडतो. आपल्यापैकी किती जण माउंट एव्हरेस्टला गेलेली आहेत, पण कुठेतरी लांब उभा राहून जर हिमालयाचं शिखर दिसलं तर त्याला आपण नाव देतो आणि आपल्या आकलनामध्ये, आपल्या चित्तामध्ये
पकडतो. संपूर्ण विश्व चित्तामध्ये ग्रहण करण्यासाठी भाषा हे एकमेव साधन माणसाने विकसित केलं. विचार करा, इतर अनेक प्राणी आवाज काढतात. पक्षी, काही वेळेला मासे, व्हेल मासे, डॉल्फिन्स आवाज काढतात, पक्षी आवाज काढतात. पण आपल्या इतकी, मानवा इतकी, कुत्री, मांजरं आवाज करतात. पण मानवा इतकी कॉम्प्लेक्स भाषा इतर कुठलाही प्राणी बोलू शकत नाही. ही भाषा कॉम्प्लेक्स काय असं मी का म्हणतो? कारण इतर प्राण्यांसाठी जे आवाज काढण्याचं त्यांचं जे स्किल आहे, कौशल्य आहे, ते फक्त वर्तमानातल्या अनुभवासाठी असतं. त्यांच्या डोळ्यासमोर जे आहे फक्त त्यासाठी ते आवाज काढू शकतात. त्यांच्या डोळ्यासमोरचं सत्य, वास्तव ते बोलू शकतात आवाजातनं. माणूस जी भाषा वापरतो त्यात भूतकाळही असतो आणि भविष्यकाळही असतो. किंवा हिथं उभा राहून मी असं म्हणू शकीन की काल संध्याकाळी स्वित्झर्लंडमध्ये जो बर्फ पडला त्यामुळं तिथं फार थंडी निर्माण झाली. स्वित्झर्लंड माझ्यासमोर नाही आहे, तो बर्फ माझ्यासमोर नाही आहे. शब्दाच्या माध्यमातून कितीतरी प्रचंड मोठं वास्तव आपण आकलन करू शकतो. अशा प्रकारची कॉम्प्लेक्स भाषा, जे समोर आहे ते आणि जे समोर नाही ते संपूर्ण पकडणारी भाषा माणसाने विकसित केली. म्हणून भाषेमुळं इतर जनावरांच्या पेक्षा, इतर प्राणीमात्रांच्या पेक्षा मनुष्य हा वेगळ्या प्रकारचा प्राणी बनला. आणि माणसाला, मानव प्राण्याला जेव्हा हे ध्यानात आलं की ही भाषा एक शस्त्र असू शकते, संरक्षणाचं कवच असू शकते, त्यावेळेस माणसानी ज्या जागी तो होता तिथून स्थलांतर करणं, देशाटन करणं, वेगळ्या जागी जाणं, ही प्रक्रिया सुरू केली. अन्यथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वानर आणि नर ते एकत्रच आले होते. पण उत्क्रांतीच्या एका स्थितीला भाषा हे साधन मिळाल्यानंतर, हातात आल्यानंतर, आणि भाषा ही गोष्ट काही जन्मजात प्राण्याला, मनुष्य प्राण्याला उपजलेली नाही आहे, निर्माण झालेली नाही आहे. कारण भाषेसाठी जे अवयव आहेत, जीभ, दात, घसा, नाक, ओठ, हे बोलण्यासाठी नव्हते, ते खाण्यासाठी होते, चावण्यासाठी होते, चघळण्यासाठी होते. इतर प्राण्यांनी असतात. या सगळ्याचा उपयोग करून माणसांनी भाषेची निर्मिती केली. त्या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास 20 लाख वर्षाचा अवधी लागला. 20 लाख वर्ष आवाजाचा अशा प्रकारचा सांकेतिक व्यूह रचणे की ज्याचा अर्थ होईल, अशा प्रकारचा सांकेतिक व्यूह की जो एकदा वापरल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा वापरताना तोच अर्थ होईल. 20 लाख वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर भाषा माणसाच्या हातात आली. सुमारे 70,000 वर्षापूर्वी भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ असणारी भाषा तयार झाली होती. आणि ती जेव्हा माणसाने विकसित केली तेव्हा, आणि त्या प्राण्याचं नाव, त्यावेळच्या त्या स्पीशीजचं नाव होमोसेपियन. सेपियन अनेक माणसासारखे इतर प्राणी होते. निअँडरथाल होता, होमो इरेक्टस होता, पण त्यांना भाषा अवगत झालेली नव्हती. होमोसेपियननी भाषा अवगत केली आणि होमो इरेक्टस हा माणसापेक्षा जास्त उंच, निअँडरथाल
हा माणसापेक्षा जास्त जलद गतीने धावू शकणारा, पण होमोसेपियननी भाषेच्या आधारे मी का म्हणतो, कारण भाषेमुळं जशी समोरची वस्तुस्थिती व्यक्त करता येते, तशी आपल्या समोर नसलेली आपल्या पाठीमागची वस्तुस्थिती व्यक्त करता येते. त्यामुळे ते संरक्षणाचं एक मोठं कवच बनलं. आणि भाषेच्या आधारे होमोसेपियननी निअँडरथाल किंवा होमो इरेक्टस असे माणसासारखे इतर असणारे प्राणी यांच्यावर विजय मिळवला, वर्चस्व मिळवलं. 70,000 वर्षापूर्वी आफ्रिकेतून या होमोसेपियनचं स्थलांतर सुरू झालं आणि हळूहळू चालत दाट जंगल असेल, वाळवंट असेल, नदी, समुद्र, गोठलेले समुद्र, या सगळ्यातून रस्ता काढत कारण एकेकाळी तापमान पृथ्वीवरच्या हवेचं तापमान, वातावरणाचं तापमान फार कमी होतं आणि त्यावेळेस बऱ्याच ठिकाणचे समुद्र, सगळे नाही, बऱ्याच ठिकाणचे समुद्रातलं पाणी गोठलेलंही होतं. काही ठिकाणी काही वेळेला तिथूनही रस्ता काढत होमोसॅपियन आफ्रिकेतून, ज्याला आपण एशिया खंड म्हणतो, तिथपर्यंत पोचला. आपल्या आधी 65,000 वर्षे हा दक्षिण हिंदुस्थानात येऊन पोचला होता. आपल्या आधी 45,000 वर्षे यांनी त्याचे छोटे छोटे जत्थे, तांडे वेगवेगळ्या जागी बनवले होते. महाराष्ट्राचं आर्किओलॉजिकल उत्खनन जेव्हा होतं तेव्हा तुम्हाला माहीत असेलच, महाराष्ट्राच्या आर्किओलॉजिकल उत्खननात महाराष्ट्रात 35,000, 40,000, 45,000 वर्षापूर्वीच्या माणसाचे अवशेष सापडलेले आहेत. इतकंच काय, नर्मदा इथून फार दूर नाही आहे, सुरतच्या जवळ, सुरतच्या पलीकडं, तिथं जे उत्खनन झालं आहे त्यात जे हाडाचे सांगाडे मिळालेत ते सुमारे 7 लाख 8 लाख वर्षाचे जुने, पण ते होमोसेपियनचे नाही आहेत, ते वेगळ्या प्रकारच्या, म्हणजे निअँडरथाल किंवा होमो इरेक्टसचे आहेत. एक मानवी समाज अभ्यास करण्याचा एक पद्धती आहे, त्याला अँथ्रोपॉलॉजी असं म्हणतो, नृवंशशास्त्र किंवा मानववंशशास्त्र. त्याच्यातला अगदी मूलभूत सिद्धांत असा आहे की जर पूर्वीच्या प्राचीन काळी भटकणारे मानव जे असतील, माणूस असतील, त्यांचे जर तांडे असतील तर त्यात 800 किंवा 900 वर्ष, 800 किंवा 900 संख्येमधली जर लोक असतील तर तो तांडा स्थिर होऊ शकतो. त्यापेक्षा संख्या वाढली तर वाढीव संख्येची लोक पुढच्या ठिकाणी जातात आणि नवीन एक वस्ती बनवतात. सुमारे 45-40,000 वर्षापूर्वी अशा वस्त्या बनायला आपल्या देशात, खास करून दक्षिणेकडं सुरुवात झाली होती. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. 2010ला, इसवी सन 2010 म्हणजे 15 वर्षापूर्वी अंदमानच्या एका स्त्रीचा मृत्यू झाला. 26 जानेवारी 2010, मला तारीख आठवते. ती जी स्त्री होती ती सुमारे 65 किंवा 70 वर्षाची वयाची होती. तिची जी जमात आहे, आदिवासी जमात, तिचं नाव होतं बोआ. ती त्या बोआ जमातीतली शेवटची स्त्री होती, कारण ती भाषा बोलणारं इतर कुणी नव्हतं. ही बाई, या आजीबाई शेवटी फक्त पक्ष्यांशी बोलायच्या, त्यांची भाषा. त्या म्हणायच्या की या पक्ष्यांना समजती माझी भाषा. त्यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्याबरोबरच त्यांची भाषा नाहीशी झाली. ती भाषा 45,000 वर्ष जुनी भाषा होती, संपली. तुम्ही म्हणाल की ही तर अंदमानची गोष्ट आहे.
महाराष्ट्राची सांगतो. महाराष्ट्रात बुलढाणा नावाचा एक जिल्हा आहे ना, त्या बुलढाण्यामध्ये 3 तालुक्यामध्ये नेहाली नावाची भाषा बोलली जाते. ती भाषा कुठल्याही भाषेचे वंश बनवलेत भाषाशास्त्रज्ञांनी, लँग्वेज फॅमिलीज, ती कुठल्याही लँग्वेज फॅमिलीमध्ये बसत नाही. इंडो आर्यनमध्ये नाही, द्रविडियनमध्ये नाही, टिबेटन ऑस्ट्रिकमध्ये नाही, कुठल्याही भाषा कुटुंबाशी तिचा संबंध नाही. तर ही नेहाली बुलढाण्यात आली कुठून? वरून टपकली काय? का बुलढाण्याच्या लोकांनी आपली एक नवीन भाषा तयार केली? ह्याचं उत्तर असं आहे की बुलढाण्यामधल्या त्या 2-3 तालुक्यामधल्या 10-15 खेड्यांच्यामध्ये जी लोक राहतात ते त्या ठिकाणी जवळपास 20 ते 22 हजार वर्षापासून राहतात. त्यांची भाषा आहे ती नेहाली. आणि ती भाषा शिकण्यासाठी, त्याच्यावर संशोधन करण्यासाठी आज जगातल्या अनेक प्रगत युनिव्हर्सिटीमधून वेगवेगळ्या देशातले भाषाशास्त्रज्ञ तिथं येऊन कॅम्प ठोकून बसलेले आहेत की कुठून आली, कशी आली. कल्पना करा की ही एक भाषा अशा जिथं जिथे तांडे बसले, जिथं जिथं वस्त्या झाल्या, तिथं तिथं त्या लोकांची मुळात जरी कुठली तरी एक भाषा असेल तरी हजारो वर्षांनंतर 1000, 2000, 3000, 4000, 5000 वर्ष गेल्यानंतर त्या भाषेचं स्वरूप वेगळं होत गेलं. चला मी तुम्हाला 60,000 आणि 45,000 वर्षापासून थोडे आपल्या जवळ आणतो. 12,000 वर्षापूर्वी एक अत्यंत महत्त्वाचा इकॉलॉजिकल क्लायमेटिक वातावरणाचा वातावरणातली एक घटना घडली. त्या घटनेचं नाव आहे होलोसीन. होलोसीन म्हणजे पृथ्वीवरच्या हवेचं तापमान वाढत गेलं आणि त्याच्या आधी जवळजवळ 6,000 वर्ष थंडी होती, पुष्कळ, फार सगळीकडे बर्फ वगैरे होतं. म्हणजे महाराष्ट्रापर्यंत, हिमालयापासून इथपर्यंत बर्फच असेल अशी स्थिती होती. होलोसीन नंतर पुन्हा एकदा गवताची पानं परत यायला लागली, पक्षी यायला लागले, झाडं यायला लागली. पशु पक्षी आहेत म्हणून जे गुहेमध्ये राहणारी जी माणसं होती त्यावेळेची, डोंगरात लपून बसलेली, त्यांच्या परत संख्येत वाढ व्हायला लागली किंवा त्यांना अन्नाचा साठा मिळायला लागला, पुन्हा एकदा खाद्य मिळायला लागलं. त्या 12,000 वर्षाच्या, आपल्या आधीच्या 12,000 वर्षाच्या काळात आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी अनेक भाषा होत्या. आपल्या मराठीची अत्यंत आधीची पूर्वज ही तेव्हापासूनची हे लक्षात ठेवा तुम्ही. पण ती एक पूर्वज नाही आहे, अनेक पूर्वजांच्यातून मराठी निर्माण झालेली ही लक्षात ठेवा. त्यांचा संयोग होऊन, काही वेळा वियोग होऊन, एकत्र येऊन, विघटन होऊन मराठी बनत आलेली आहे. म्हणजे उद्या असं कोणी म्हणू नका की गणेश देवी आले म्हणाले मराठी 12,000 वर्ष जुनी आहे. तसं मी म्हणत नाही आहे. पण जर याच्या जीन्स शोधायच्या झाल्या, याची जी जनुकं शोधायची झाली, तर तितक्या मागंही जाता येईल अभ्यास केल्यानंतर, हे मी सांगतो. म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. मी गैरसमज दूर व्हावेत याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर हे जे गुहेत राहणारे, थंडीत लपून बसलेली अशी जे सगळी माणसं होती, त्यांच्या तांड्यामध्ये वावरायला लागली. आणि ते सुरुवातीला सुमारे 1 किंवा 2,000 वर्ष हंटर गॅदरर होते. जंगलात जाणे, प्राणी पकडणे, मारणे आणि खाणे, किंवा कंदमुळं एकत्र करणे, खाणे, हंटर गॅदरर. त्यानंतर या हंटिंग करून करून, शिकार करून करून प्राण्याचा तुटवडा पडतो, म्हणून ना ते प्राणी पाळायला लागतात, प्राणी वाढवायला लागतात. मेंढ्या कमी पडू नयेत म्हणून पाळतात. कोंबड्या पाळणारी लोक कोंबड्या कमी पडू नये म्हणून पाळतात. त्यांना
नोमॅडिक पॅस्टोरल असं ज्याला जिथं गवत आहे, जिथं चराऊ रानं आहेत, तिथं नेऊन जनावरं फिरवत राहणे आणि पाळणे. आधी हंटर गॅदरर्स, नंतर पॅस्टोरल, नोमॅडिक असे समाज निर्माण झाले. मानवी समाज तसा निर्माण होत गेला. ह्या सगळ्या गोष्टी सुमारे 3-3.5 हजार वर्षात घडल्या. आणि त्यानंतर म्हणजे आजपासून साधारणपणे 7,000 वर्षापूर्वी पॅस्टोरल नोमॅड लोकांनी शेतीची सुरुवात केली. ॲग्रिकल्चरल, शेती प्रधान म्हणू शकत नाही, पण ते जनावरही पाळायचे, जनावरांची शिकारही करायचे आणि शेतीही करायचे. म्हणजे ते हंटर गॅदररही होते, ते पॅस्टोरल नोमॅडही होते आणि शेतकरी पण बनले. तुम्ही माना किंवा न माना, पंढरपूरला जी वारी जाती तिचं मूळ हे जे नोमॅडिक लोक होते ते देशाकडून समुद्रकिनाऱ्यापर्यंत आणि पाऊस आल्यानंतर, मान्सून आल्यानंतर समुद्रापासून पुन्हा देशाकडे जे येतात त्याची सुरुवात सुमारे 7-8 हजार वर्षापूर्वी झालेली आहे. आणि त्यात नंतर मग त्या वारीच्या ओघाने भक्ती संप्रदाय त्यात जोडला गेला. फार जुनी परंपरा आहे आपली. शेती आपल्या देशात, मी जेव्हा आपल्या देशात म्हणतो तेव्हा आपल्या देशात त्यावेळेस 6.5 लाख खेडी नव्हती. त्या खेड्यांची संख्या निश्चितच फार कमी असेल, काही हजारांच्या मध्ये असेल. पण त्या सगळ्या ठिकाणी शेती आली ती 6 ते 7 हजार वर्षापूर्वी आपल्या आधी. आणि शेतीची साधनं, शेतीच्या पद्धती यांचे जे शब्द आहेत ते जर बारकाईने तपासले, भारतात सगळीकडं, भारतातल्या सगळ्या भाषातले शेतीच्या पद्धती आणि शेती उपकरणांचे शब्द तपासले तर त्यातला एकही शब्द संस्कृतमधनं आलेला नाही, एकही शब्द पर्शियनमधनं आलेला नाही आणि एकही शब्द इंग्रजीमधनं आलेला नाही हे आढळून येतं. हे शब्द मूळचे आहेत, देशी आहेत, एतद्देशी आहेत, लोकांनी तिथं डेव्हलप केलेले आहेत. आणि त्या आपल्या मूळच्या भाषा, त्या भाषा हा मराठीचा मूळ स्रोत आहे. मराठीचा मूळ स्रोत संस्कृतही नाही आहे, अरेबिक नाही आहे, पर्शियन नाही आहे, पोर्तुगीज नाही आहे, इंग्रजी नाही आहे. मराठी भाषेचा मूळ स्रोत हा त्या खेड्यातून निर्माण झालेल्या देशी भाषा हा आहे. आणि म्हणून तुम्ही जर आडगुळं मडगुळं सोन्याचं कडगुळं असं जर म्हणलात तर ते संस्कृतमध्ये पण नाही, पर्शियन नाही आणि इंग्रजी नाही. पण ते छोट्या बाळाला, आई पहिल्यांदा छोट्या बाळाला त्याच शब्दांनी समजवती, ही मातृभाषा आहे, ती मातृभाषा आहे. संस्कृत आली ती आपल्या आधी सुमारे 3.5 हजार वर्षापूर्वी तिचा विकास ह्या देशात व्हायला लागला. आणि तो सुद्धा खास करून आत्ताचा अफगाणिस्तान, आत्ताचा पाकिस्तान, आत्ताचा पंजाब आणि यमुनेच्या पश्चिमेपर्यंत, दिल्लीच्या पश्चिमेपर्यंत असा संस्कृतचा विकास व्हायला 3.5 हजार वर्षापूर्वीची ही घटना आहे. ऋग्वेद अत्यंत सुंदर काव्य आहे. ऋग्वेदामध्ये 74 मीटर्स कवितेचे जे छंद असतात, वृत्त असतात, 74. आणि त्याची संपूर्ण जी जडणघडण आहे त्याच्यामध्ये 10,000पेक्षा पण जास्त मंत्र किंवा ऋचा, त्याची 100पेक्षा पण जास्त मंडल आणि 10 पुस्तकांच्या मध्ये त्याची संपूर्ण रचना. हे फार लक्षात ठेवायला सोपं केलेलं असं एक काव्यमय शब्द भांडार निर्माण झालं.
त्याचं पाठांतर सुरू झालं. लक्षात ठेवायला प्रमाणात सोपं असल्यामुळं त्यात पाठांतर करायची व्यवस्था होती. आणि ते पाठांतर करत 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 इसवी सन पूर्व 1400 ते इसवी सन पूर्व 700 सुरुवातीला जसे ऋग्वेदाचे ऋचा होत्या बिलकुल त्याच तशाच ध्वनीमध्ये लयीमध्ये कुठल्याही काना मात्रा फरक नाही, लवमात्र फरक नाही, अशा रीतीने येत राहिल्या. ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंद आपल्याला फार आदरणीय आहेत, पूजनीय आहेत, तितकेच पूजनीय किंवा आदरणीय योगी अरविंद आहेत. महर्षी अरविंद. महर्षी अरविंद हे वेदाचे फार मोठे अभ्यासक होते आणि त्यांनी द सिक्रेट ऑफ वेदा नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे त्यात त्यांनी ते असं म्हणतात, योगायोगांनी माझा PhD प्रबंध योगी अरविंदांच्यावर होता म्हणून मी त्या पुस्तकाचं वाचन बारकाईने केलं. ते असं म्हणतात की 700 वर्षानंतर वेदांच्या मधला ऋग्वेदांच्या मधला सांकेतिक अर्थ लोकांना समजेनासा झाला होता. ध्वनी शिल्लक होते, शब्दमाला शिल्लक होत्या, उच्चार शिल्लक होते, पण त्यातला जो आध्यात्मिक सांकेतिक अर्थ आहे, स्पिरिच्युअल सिम्बॉलिझम, तो लोकांच्या ध्यानात येत नव्हता. हे योगी अरविंदांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही आहे. ते पुढं असं म्हणतात की त्यामुळं इसवी सन 700 पूर्वी नंतर लोकांनी ऋग्वेदाला जरुरीपेक्षा जास्त प्रतिष्ठा द्यायला सुरुवात केली. समजा मी इंग्रजीत बोललो एखाद्या खेड्यात जाऊन, त्या खेड्यातल्या माणसाला इंग्रजी समजत नसेल तर त्याला उगीचच वाटतं की हा बुद्धिमान आहे, अगदी निर्बुद्धपणाचं जरी बोललो तरी. तर प्रतिष्ठा तशी निर्माण झाल्यानंतर ज्यांना वेद पठण येऊ शकतं त्यांना सामाजिक प्रतिष्ठाही निर्माण झाली आणि त्यातून वर्णव्यवस्था वाढत राहिली. जे वेद पठण करतात ते सगळ्यात वरचे, जे त्यांना रक्षण देतात, संरक्षण देतात ते त्याच्यानंतरचे, जे सप्लाय लाईनमध्ये आहेत ते त्याच्यानंतरच्या वर्णात, आणि जे कुठंच नाहीत ते कुठंच नाहीत. त्याच्याविषयी डॉक्टर आंबेडकरांनी लिहिले, हु आर द शूद्राज. यावेळेस मराठी कुठं होती? संस्कृत जेव्हा आली, संस्कृतचा विकास होत राहिला, तेव्हा मराठी कुठं होती? तर त्याचं उत्तर असं आहे की जेव्हा संस्कृत स्थिर झाली भारतात, ती उत्तर पश्चिमेला आधी स्थिर झाली, त्यावेळेस दक्षिण भारतामध्ये द्रविडिक भाषांचे पूर्वज म्हणजे प्रोटो द्रविडिक अस्तित्वात होती. त्याचप्रमाणे पूर्वेला खास करून आसामची आसामीची त्यापूर्वीची भाषा प्रोटो आसामीज होती आणि त्याचबरोबर अनेक प्राकृत भाषा होत्या. प्राकृत भाषेचा अर्थ काय? ज्या जमिनीशी जोडलेल्या आहेत, ज्या शेतीप्रधान खेड्यामधल्या भाषा आहेत, त्यांना प्राकृत नाव दिलं गेलं संस्कृतमधनं. त्या प्राकृत होत्या. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण आत्ता एक शिकागो युनिव्हर्सिटीचे अँड्र्यू ऑलेट म्हणून एक चांगले विद्वान आहेत, त्यांच्या पुस्तकाला इन्फोसिस अवॉर्ड मिळाले ह्या वर्षी. ते ह्या कोणकोणत्या प्राकृत होत्या त्यावेळेस याचा अभ्यास केला त्याविषयीचा आहे. पुण्याला भांडारकर इन्स्टिट्यूटमधले एक विद्वान ग्रहस्थ श्रीकांत बाहुलकर, ते संस्कृतचे आणि वेदाचे फार महत्त्वाचे अभ्यासक आहेत. तर त्यांचा तर हा थिसिसच आहे की खास करून ऋग्वेदात नाही पण त्यानंतरच्या वेदांच्यामध्ये प्राकृत शब्दांचं प्राबल्य जास्त आहे, बाहुल्य जास्त आहे. याचा अर्थ संस्कृत, जसं आपण मुंबईमध्ये मराठी बोलतो पण हिंदी आणि मराठी याच्या शब्दांची सरमिसळ होती, इंग्रजी आणि मराठी शब्द मिक्स होतात, तसं संस्कृत आणि प्राकृत यांचं मिश्रण होत राहिलं.
प्राकृतनी संस्कृतकडून बरंच काही घेतलं आणि संस्कृतनी प्राकृतकडून बरंच काही घेतलं. पण प्राकृतचा वर्णव्यवस्थेशी संबंध नव्हता, संस्कृतचा संबंध होता. आणि म्हणून ज्याला वर्णव्यवस्थेमध्ये गुंतवायचे त्याला सुसंस्कृत करणे. आपण कधी सुप्राकृत म्हणतो का? काही हरकत नाही म्हणायला. सुसंस्कृत कोण? ज्याने संस्कृतला आपलंसं केलंय तो सुसंस्कृत, आणि बाकी सगळे कोण? गावंढळ. प्राकृत भाषा ही संस्कृत जेव्हा इथं येत होती त्याच्या आधी हजारो वर्ष इथं बोलल्या जाणाऱ्या भाषांची एकत्र येणं किंवा विभाजन होणं यातनं निर्माण झालेली भाषा संस्कृती होती, भाषा व्यवस्था होती. ठीक आहे, हा विषय सोडून देतो मी. संस्कृत जेव्हा लोकांना बिलकुल समजेनाशी झाली तो काळे आपल्या आधी सुमारे 1100 वर्ष, म्हणजे इसवी सन 900. त्यावेळेस शेवटचा महत्त्वाचा भाषा सिद्धांत ध्वन्यालोक ह्या नावाने लिहिला गेला. त्यात भाषेचे 4 प्रकार कल्पलेले होते: वैखरी, वाणी, अभिधा वगैरे वगैरे. आनंदवर्धन हे त्याच्या लेखकाचं नाव. इसवी सन पूर्व इसवी सन 900, आपल्या आधी सुमारे 1100-1200 वर्ष. मी शेवटचा संस्कृत असं अशासाठी म्हणतो की त्या काळी मराठी जास्त बळकट बनत होती, महाराष्ट्री प्राकृत, आणि त्यातून एक चांगला ग्रंथ निर्माण होईल इतकी ताकद त्या भाषेला येत होती. जेव्हा 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी संस्कृतच्या गीतेचं मराठीत भाषांतर किंवा अनुवाद आणि त्याच्यावर टीका, त्याचा विस्तृत ग्रंथ ज्ञानेश्वरी लिहिला, की गीतेचा संपूर्ण सार मराठीमध्ये, त्यासाठी ज्या हजारो शब्दांची गरज होती ते शब्द अचानक एक दिवस नवीन भाषा आली आणि पहिल्याच दिवशी महान कविता लिहिली गेली असं होत नाही. 200, 300, 400 वर्ष त्याचा विकास होतो तेव्हा लिहिली जाते. ज्ञानेश्वरांच्या आधीचे 300 वर्ष मराठी भाषेचा विकास फार झपाट्याने करणारा काळ होता. मी असं कशावरून म्हणतोय? कारण त्याच काळामध्ये आपल्या बाजूला गुजराती जी भाषा आहे तिथं हेमचंद्राचार्य नावाचे एक गृहस्थ होते. त्यांनी अशाच प्रकारे प्राकृतमधून गुजरातीचा विकास होतोय हे बघितलं होतं, आणि त्यांनी देशी नाममाला नावाचं एक, ज्याला डिक्शनरी म्हणतो, अशी निर्माण केली होती. गुजराती, मराठी, ओरिया, बंगाली, आसामीज, संस्कृत आणि प्रोटो आसामीज मिळून काश्मीरी, सिन्नलीज अशा अनेक भाषा त्यावेळेस नवीन 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 जोमाने पुढे येत होत्या. याचा अर्थ असा झाला की संस्कृत येण्यापूर्वी इथं काही गावाच्या भाषा होत्या, आणि संस्कृत येऊन अत्यंत दैदिप्यमान साहित्यिक संपूर्ण प्रवास तिचा संपत आल्यानंतरही त्या भाषा शिल्लक राहिल्या. 9व्या शतकाचा मी उल्लेख केला. 9व्या शतकापासून या देशात पर्शियनचाही प्रवेश झाला. आणि कृपा करून असं समजू नका पर्शियन भाषा ही फक्त मुस्लिमांची होती, ती समजूत चुकीची आहे. भारतात अनेक हिंदू कुटुंब पर्शियन स्वतःहून शिकत होती. अनेक हिंदू स्कॉलर्स पर्शियनमध्ये लिहितही होते. 12व्या शतकानंतर पर्शियनचा प्रभाव वाढला. कदाचित आपल्याला माहीत असेल की जेव्हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला खरमरीत पत्र लिहिलं की तुझ्या आजोबांना जे समजत तुला समजत नाही, अकबराला शिवाजी महाराज म्हणतात
त्या पत्रात की अकबर सगळ्या धर्मांचा आदर करायचा म्हणून त्याला एक जगद्गुरू म्हणायचे लोक, पण तुला एकाही धर्माचा आदर नाही आहे, इस्लामचा पण तुला आदर नाही आहे, आणि त्यामुळे तुला फक्त जुलमी राजा म्हणून ओळखलं जाईल. अशा अर्थाचं पत्र पर्शियन भाषेत लिहिलेलं आहे शिवाजी महाराजांनी. जसं आपण आत्ता प्रेसिडेंट ऑफ इंडियाला किंवा कुठल्या तरी दुसऱ्या राज्यातल्या माणसाला इंग्रजीमधून पत्र लिहितो, तशी ही भाषा सगळ्या देशभर चालली होती. त्यातनं बरंच प्रेमही आपल्या देशात आलं. कव्वाली असू देत, नाहीतर सुफी कविता, ही प्रेमाची कविता होती. भक्ती परंपरेमध्ये जो प्रसार तामिळनाडूपासून तिथले अलवर, कर्नाटकमध्ये बसवेश्वर किंवा अक्कमहादेवी, इथं तुकाराम नामदेव, एकनाथ तुकाराम, गुजरातमधले असो, आसाममधले असो, बंगालमधले असो, जे संत कवी होते, किंवा सेंट्रल इंडियामध्ये मीरा किंवा कबीर, या सगळ्यांचं पर्शियनबरोबर काही ना काही नातं होतं. पण 19व्या शतकामध्ये पर्शियनचा अंत झाला देशात, आणि त्या सगळ्या 700-800 वर्षांच्या सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं पर्शियन पुस्तक जे लिहिलं गेलं ते राजाराम मोहन राय यांनी लिहिलं. तुम्हाला कदाचित माहीत असेल की स्वामी विवेकानंदांचे जे गुरु रामकृष्ण परमहंस, ते पर्शियनचे उत्तम स्कॉलर होते. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी. रामकृष्ण परमहंस हे पर्शियन भाषेचे उत्तम स्कॉलर होते. दिस इज ऑन रेकॉर्ड. सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं पर्शियन पुस्तक हे राजाराम मोहन राय यांनी 1804 साली लिहिलं. त्या पुस्तकाचा विषय होता की सगळ्या धर्मामधला देव हा समानच असतो, असं ते. आणि त्यातनं मग ब्रह्मोसमाज निर्माण झाला. त्या ब्रह्मोसमाजात पुढं रवींद्रनाथ टागोरांचे वडील, रवींद्रनाथ स्वतः, अनेक जण सामील झाले. पर्शियनचा अखेर हा इंग्रजांच्या एका हुकुमामुळं 1837 तो जो हुकूम होता तो कलकत्ता आणि मुंबईमधून इश्यू झालेला होता, ईस्ट इंडिया कंपनी, आणि त्यानंतर पर्शियनचा वापर देशामध्ये बंद झाला, इंग्रजी आली. या संपूर्ण पर्शियन काळामध्ये मराठीचा विकास अत्यंत झपाट्याने झाला. मी असं नाही म्हणत की पर्शियनमुळं झाला, मी असं म्हणतोय डिस्पाईट द पर्शियन लँग्वेज, पर्शियन बोलणाऱ्यांची सत्ता होती तरीसुद्धा मराठीचा विकास झाला. संस्कृत आली आणि गेली. मराठीची जी मूळची भाषा असतील किंवा अनेक भाषा त्या होत्या आणि प्राकृत टिकली. पर्शियन आली आणि गेली, पण ज्ञानदेवांनी जी मराठी निर्माण केली होती ती संपूर्ण वारकरी पंथ आणि महाराष्ट्रातला प्रत्येकजण त्यांनी जिवंत ठेवली. त्यानंतरचं आक्रमण इंग्रजीचं. 1835 साली इंग्रजीची सक्ती झाली. मुंबईला जेव्हा मुंबई, मद्रास आणि कलकत्ता 3 युनिव्हर्सिटीज निघाल्या 1857 तेव्हा त्याची भाषा इंग्रजीच असावी असं ठरवलं गेलं. हायस्कूलमधली शिक्षणाची भाषा इंग्रजी असावी असं ठरवलं गेलं. इंग्रज गेले, इंग्रजी राहिली आहे. जितकी संस्कृत टिकली आहे, काही बऱ्याच प्रमाणात पर्शियन टिकली आहे, तितकी इंग्रजी टिकली आहे. संस्कृतमधले अनेक शब्द आपण वापरतो. विद्यार्थी, उत्कर्ष आणि मंडळ हे तिन्ही शब्द संस्कृतमधले आहेत. पण त्याचप्रमाणे कागज, शाई आणि कलम हे तिन्ही पर्शियनमधलेच. आपण हेही वापरतो, तेही वापरतो. इंग्रजीमधले अनेक शब्द आपण वापरतो. पण जेव्हा इंग्रजी गेली, इंग्रज जेव्हा गेले, तेव्हा भारताने बहुभाषिक देश व्हायचं ठरवलं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या राज्यघटनेमध्ये, संविधानामध्ये 8व्या परिशिष्टात 14 भाषांचा समावेश झाला. आणि त्यानंतर भाषावार प्रांतरचना झाली.
1950 आणि 1960 या 2 दशकांच्या मध्ये संपूर्ण भारतात भाषावार प्रांतरचना झाली. मला एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे. 1954च्या विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या एका लिखितात मला 1954चा एक लेख एका मुलांनी लिहिलेला सापडतोय. हा 1954चा अंक. त्यात एका मुलांनी लिहिलंय की आपल्या देशात अनेक भाषा आहेत आणि आता आपल्या देशात प्रत्येक जणाला आपला भाषिक प्रांत पाहिजे आहे, तर आपल्या देशाचं काय होईल, अशा प्रकारचा एक लेख आहे. म्हणजे काळाबरोबर उत्कर्ष मंडळ चालत आलेलं आहे. मला फार आश्चर्य वाटलं, कारण अगदी ह्याच अर्थाचा लेख पंडित जवाहरलाल नेहरू अगदी ह्याच अर्थाचं भाषण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1958च्या ऑगस्ट महिन्यामध्ये पार्लमेंटसमोर केलं होतं. मी तो लेख वाचत होतो, कमालीच्या बाहेर आश्चर्यचकित झालो. बिलकुल हे पार्लमेंटरी डॉक्युमेंट्समध्ये नेहरूंचं भाषण आहे, शब्द 4 वर्षानंतर नेहरूंनी, म्हणजे त्यांनी काही हा प्रणामचा अंक वाचला नव्हता, पण नेहरूंचे विचार आणि ह्या मुलाचे विचार हे आपल्या देशातले विचार होते. नेहरूंना काळजी वाटत होती की जर भाषेवर प्रांतरचना झाली तर छोट्या छोट्या भाषांचं काय होईल एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण देशाचं काय होईल, युनिटी तुटेल का, मग डायव्हर्सिटीत युनिटी कशी ठेवायची, वगैरे वगैरे. इंग्रज जेव्हा गेले तेव्हा आपल्या देशाने अत्यंत निक्षून काटेकोरपणाने इंग्रजी ही ऑफिशियल लँग्वेज म्हणून ठेवायची, मात्र इंग्रजी ऑफिशियल लँग्वेज ठेवायची नाही हे धोरण स्वीकारलं. इट इज वन ऑफ द लँग्वेजेस. पण इंग्रजीला 8व्या परिशिष्टात संविधानाच्या जागा दिलेली नाही, हेही ध्यानात घ्यायला पाहिजे. इट इज इन्फॉर्मली अन ऑफिशियल लँग्वेज, ऑफिशियल नॉट नॅशनल लँग्वेज. इन्फॉर्मली अनौपचारिक उपयोगाची भाषा आहे. 3 आक्रमणं आली. 3ऱ्या आक्रमणामध्ये, पहिल्या आक्रमणात मौखिक परंपरेच्या मदतीने ते आलं होतं. पर्शियन आली तेव्हा कागद आला होता, देशामध्ये कागदाचा वापर वाढला होता आणि कागदाच्या साह्याने लोकं लिहायला लागली होती. 3ऱ्या आक्रमणाच्या वेळेस प्रिंटिंग आलं होतं आणि प्रिंट कल्चरमधून पुस्तकाचा विकास आणि प्रसार व्हायला सुरुवात झाली होती 19व्या शतकापासून. या तिन्हीला मराठींनी आत्मसात केलं. मौखिक परंपरा, वारी परंपरेच्या संपूर्ण परिप्रेक्ष्यात, लेखन परंपरा आणि प्रिंटिंग परंपरा, हे तिन्ही मराठींनी आत्मसात केलं. पण स्वतःचं स्वपण मराठींनी सांभाळून ठेवलं. 4थं आक्रमण हे हिंदीचं आहे. भारतात जशी तमिळ आहे, तेलुगू आहे, मल्याळम आहे, गुजराती आहे, मराठी आहे, बंगाली आहे, तशीच हिंदी पण भाषा आहे आणि ती सन्माननीय भाषा आहे. मला हिंदी भाषा आवडती. मी हिंदी सिनेमे बघतो. इतकंच काय, मी महाराष्ट्रातली बरीच तरुण मंडळी हिंदी गाणी गातच प्रेमात पडल्याचं बघितलेलं आहे. त्या गाण्यांच्याशी प्रेम होत नाही, हे सगळं खरं आहे. पण 2011च्या जनगणनेमध्ये हिंदी भाषिकांची जी संख्या दिलेली आहे, दर 10 वर्षांनी जनगणना होती, सेन्सस होतो, त्यात जी संख्या दिली आहे ती 52 कोटी दाखवली आहे. 101, त्यावेळेस 121 कोटी संख्या होती 2011मध्ये लोकसंख्या, त्यातले 52 कोटी हिंदी बोलतात असं दाखवलं आहे. पण मी जेव्हा बारकाईने बघितलं त्याच्याकडं, तेव्हा त्या 52 कोटीपैकी हिंदी भाषिकांपैकी
जवळपास 56 इतर भाषांचा समावेश त्यात केला होता. त्या कोणत्या कोणत्या होत्या सांगतो मी तुम्हाला. झारखंडच्या सगळ्या भाषा, झारखंडमध्ये 14 भाषा आहेत. हिमाचल प्रदेशच्या सगळ्या भाषा, हिमाचलमध्ये वेगळ्या 22 भाषा आहेत. उत्तराखंडच्या 7 आणि 9 म्हणजे 16 भाषा हिंदीमध्ये. इतकंच काय, म्हणजे छत्तीसगडच्या तर होत्याच, राजस्थानच्या 44 वेगळ्या भाषा आहेत, त्या सगळ्या हिंदीमध्ये दाखवल्या आहेत. भोजपुरी, जी 5 कोटी लोकांनी म्हणले होते की ही आमची भाषा आहे भोजपुरी, ती पण हिंदीत दाखवली आहे. इतकंच काय, महाराष्ट्रामध्ये धुळे नावाचा एक जिल्हा आहे, तुम्ही ऐकलं असेल. तिथं शहादा नावाचे जे तालुका आहे, तिथं पावरी नावाची भाषा बोलली जाते. तर ती पावरी भाषा जी आहे ती हिंदीच्या जराही जवळ नाही आहे. इतकंच काय, पावरा लोकांना दुसरं कोणी हिंदी बोलत असेल तर समजतही नाही हिंदी, पण ती भाषा हिंदीचा एक पोट विभाग म्हणून दाखवण्यात आलेली आहे. आपले महाराष्ट्राचे लोक गप कसे बसले मला समजलं नाही. आपली भाषा त्यांनी काढून घेतली आहे. म्हणजे एखादा संत असेल तर भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळ्याच्या काठी माथी काठा द्यायला पाहिजे ना. हिंदीनी 52 कोटी पैकी 14 कोटी इतरांच्या भाषा हडप केलेले संख्या दाखवलेली आहे. नाहीतर वास्तविक फक्त 38 कोटीच हिंदी भाषिक होते 2011 मध्ये. आता हे 38 कोटी लोकांचं इतर 14 कोटी लोकांच्यावरचं आक्रमणच आहे, भाषिक आक्रमण आहे. मराठीलाही ते सहन करायला लागतं आहे. पण मराठीनी अनेक हिंदी शब्द आपलेसे केलेले आहेत आणि अनेक मराठी शब्द हिंदीने आपलेसे केलेले आहेत. मराठीने हा तणाव बऱ्यापैकी मैत्रीपूर्ण रीतीने सोडवलेला आहे. काही काही वेळा पारा वर जातो, आपला जातो, तिकडचाही जातो, पण बऱ्यापैकी मैत्रीपूर्ण रीतीने मराठीने हिंदीच्या आक्रमणाला थोपून धरलेलं आहे. महाराष्ट्र जर नसता तर हिंदीचा घोडा केव्हाच अटके पार नाही, पण चेन्नई पार गेला असता. महाराष्ट्राने थांबवून ठेवलेला आहे. हे 4थं आक्रमण. आणि 5वं आक्रमण जे आहे त्याविषयी मी थोडंसं सांगतो. भाषा, मी जसं म्हणालो, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ वाचक वाक्य असतील तरच बनतं. भूतकाळ किंवा भविष्यकाळ नसेल तर भाषा ही भाषा राहत नाही, तो फक्त एक आवाजांचा खेळ बनतो. भूतकाळवाचक वाक्य किंवा भूतकाळ संकल्पना ही स्मृतीच्या आधारावर असते, मेमरीच्या आधारावर असते, स्मरणाच्या आधारावर असते. काल हवा फार छान होती, हे आठवण्याची ताकद असेल तरच तसं वाक्य बनू शकतं. नव्या टेक्नॉलॉजीमुळं आर्टिफिशियल मेमरी चिप जी जगभर आपल्यामध्ये संचार करते, चलनवलन सुरू आहे त्याचं, त्या आर्टिफिशियल मेमरी चिपमुळं जे वैज्ञानिक संशोधन आहे न्यूरोलॉजिकल, ते दाखवतं आहे माणसाची स्मृतिशक्ती कमी झालेली आहे. मी वयाच्या 7व्या वर्षी पहिल्यांदा मुंबईला आलो. आता मी 75 वर्षाचा आहे. तर सुमारे मी एक 15-20 वर्षाचा असताना जेव्हा दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा मुंबईत आलो, तेव्हा त्यावेळच्या काही टेलिफोन नंबर्स जे होते त्यावेळचे, ते मला पाठ असायचे, तोंडपाठ असायचे. मी जेव्हा 30-35 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या ध्यानामध्ये 20-25 मुंबईचे नंबर असायचे. फटाफट म्हणायचे, ह्या मित्राचा हा नंबर, त्या मित्राचा तो नंबर, डायल फिरवायचं. आत्ता माझ्याकडे एक मोबाईल आहे, तुमच्याकडेही असेल. कुणाकडे मोबाईल नाही आहे असं आहे का? कोणी हात वर करा. कुणी नाही. या मोबाईलमुळं मला लाज वाटते सांगायला, माझ्या पत्नीचा टेलिफोन नंबर मला माहीत नाही आहे. मोबाईलवर लिहून ठेवला, लक्षात नाही आहे.
स्मृती शॉर्ट होत चालली आहे. माझ्या वयाचे जे कोणी असतील त्यांना नक्कीच माहीत असेल की स्मरणशक्तीचं भयंकर आकुंचन झालेलं आहे. आता शाळेमधली मुलं ते जे एक पान वाचतात त्या तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये आल्यानंतर पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय होतं त्यांना लक्षात राहिलेलं नसतं. कुठंतरी नोंद करून ठेवायला लागते. ही जी स्मृती प्रणाली आहे, आर्टिफिशियल मेमरी, ती माणसाच्या स्मृतीवर आक्रमण करते आणि ते जे भाषिक आक्रमण आहे ते एका भाषेचं दुसऱ्या भाषेवर नाही आहे. मी जी पहिली 4 आक्रमणं सांगितली त्यातल्या प्रत्येक भाषेने आपल्या भाषेला काहीतरी दिलं, नवे शब्द दिले, नवे वाक्प्रचार दिले, नव्या प्रकारची भाषिक वळणं दिली, कवितेतले नवे नवे छंद दिले, माधुर्य दिलं, नाद माधुर्य दिलं, अर्थमाधुर्य दिलं. पण हे जे स्मृतीवर आत्ता आक्रमण आहे ते माणसाची भाषा बिलकुल बंद करण्याच्या तयारीमधलं आहे. मला सांगताना दुःख होतं की इंग्लंडमधल्या एडिनबर्ग आणि रीडिंग युनिव्हर्सिटीमध्ये बऱ्याच शाळेतल्या मुलांच्या मेंदूच्या विकासाचा जो अभ्यास झाला गेल्या 8-10 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की सर्वसामान्यतः बोलणे, नॉर्मल स्पीच, हेच मुलांना अवघड वाटायला लागले. ती बोलत नाही आहेत, ती आईबापांशी बोलत नाही आहेत. आणि इतकंच काय, एका कुटुंबामध्ये 4 माणसं जर असतील, 4 व्यक्ती असतील, संध्याकाळी जेव्हा ते घरी येतात ते सगळे स्वतः त्या व्हर्च्युअल वर्ल्डकडे बघत असतात. आभासी जग आहे ते, व्हर्च्युअल वर्ल्ड आहे. तुम्ही मेटा नावाचा शब्द ऐकला असेल, टेलिफोनवर येत असेल. तो काय आहे? तो शॉर्ट फॉर्म आहे, संक्षिप्त रूप आहे एका मोठ्या शब्दाचं. तो मोठा शब्द आहे मेटावर्स. मेटावर्स मेटावर्स हा युनिवर्स या शब्दाचा जोडीचा शब्द आहे. युनि म्हणजे एक विश्व. मी सुरुवातीला म्हणालो की आपलं चित्त आणि विश्व यांना जोडणारा सेतू म्हणजे भाषा. ते जे विश्व आहे त्याला युनिवर्स म्हणतो. मेटावर्स म्हणजे जसं एक लायब्ररीमध्ये आपण ह्या उत्कर्ष मंडळामध्ये लायब्ररी चालवतो, त्या लायब्ररीच्या पुस्तकांची नोंद असते. ती पुस्तकं असतात त्याला बुक्स म्हणतो आपण, आणि जी नोंद असते त्याला मेटा डेटा म्हणतो. म्हणजे त्याविषयीची नोंद असते. ती नोंद पुस्तकं नसतात, ती फक्त नोंद असते पुस्तकाविषयीची असते. मेटावर्स ही अशी एक जागा नवीन निर्माण केलेली आहे टेक्नॉलॉजीनी, जी युनिवर्सच आहे, विश्वच आहे. पण त्या जागेमध्ये आता तुम्ही जे कोणी फोन वापरताय त्या प्रत्येकाची संपूर्ण माहिती, मानसिक माहिती, तुमचं जिओफिजिकल लोकेशन, तुम्ही कुठल्या घरात राहता, कुठल्या खोलीतून कुठल्या खोलीत फिरता, रोज किती पावलं चाललं आहे रात्री दिसतं ना फोनवर, यू वॉक सो मेनी स्टेप्स. तो फोन बघतोय. तुमच्या प्रत्येकाची मानसिकता मेटावर्समध्ये नोंद झालेली आहे. आणि त्याच्या मदतीने ज्याला एक प्रोजेक्शन करून मेटावर्समध्ये, मी माझ्या बाबतीत सांगतो, मी मेल्यानंतर पण माझा रेकॉर्ड केलेला आवाज मेटावर्सकडे आहे, माझ्या चेहऱ्याचा फोटो, माझे बायोमेट्रिक्स मेटावर्सकडे आहेत. अँड एव्हरी डेटा इज मेटावर्स त्याच्याकडे आहे. त्याला एकत्र करून त्रिमितीचं रूप, 3 डायमेन्शनल रूप, आभासी 3 डायमेन्शनल रूप. तुम्हाला माहिती आहे की आता लहान लहान मुलं मेटावर्समध्ये नवीन शहरं बसवायला लागलीत. जसे जे माझे 65,000 वर्षापूर्वीचे नोमॅड्स छोटे छोटे कॅम्प बनवत होते, तशी लहान मुलं शहरं बनवायला लागलीत मेटावर्समध्ये. तिथले नागरिक, तुम्ही आणि मी, ते आपल्याला तिथं बसवलेलं असेल. इन अदर वर्ड्स, वस्तुस्थितीतली वस्तुस्थिती नाहीशी करून शब्दहीन
नादहीन, आवाजहीन मेटावर्स तयार होत चाललं आहे. आणि त्या सगळ्याला कोण जबाबदार आहे? इंग्रज जबाबदार नाहीत. मुस्लिम आक्रमक म्हणजे अरेबिक आक्रमक नाही आहेत. आर्यन्स कुठनं आले असतील ते नाही आहेत. यू 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 अँड मी, आपण सगळे मिळून ते बनवतोय. आपण सगळे मिळून, मी म्हणालो की माऊलींनी सांगितलं ये मराठीचे नगरी, ही नगरी उद्ध्वस्त करतोय. तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा, जगातल्या 7,000 भाषांच्या पैकी येत्या 30 वर्षामध्ये किमान 4,000 भाषा मेलेल्या असतील. राहिलेल्या 3,000 भाषांच्या पैकी किमान 2,500 भाषा या अत्यंत दुर्बल अवस्थेत असतील. कदाचित 200-300 वर्षामध्ये, गेल्या 65,000 वर्षामध्ये माणसाने जी शब्दसंपत्ती मिळवली आहे, कमवली आहे, घडवली आहे, कमालीच्या बाहेर परिश्रम करून, ती मी, माझ्या पुढची पिढी आणि त्याच्या पुढच्या काही पिढ्या यांनी उद्ध्वस्त केलेली असेल. मराठीची जबाबदारी आहे, मराठाची जबाबदारी. मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला, मला प्रचंड अभिमान आहे आणि तुम्हालाही आहेच, असायलाच पाहिजे. पण मराठी अभिजात झाली, अभिजनांची झाली, कारण ती बहुजनांची भाषा आहे म्हणून. आपल्या देशात भाषेचं वर्गीकरण केलं गेलं आहे. थोडंसं दुःखद आहे पण सांगतो मी. सेन्ससमध्ये, गेल्या 2011च्या सेन्ससमध्ये 1,369 मातृभाषांची नोंद झाली. मातृभाषा म्हणजे लोकांनी सांगितलं ही आमची भाषा आहे, आमची भाषा बंजारा आहे, आमची गोरमाटी आहे, आमची वडार भाषा आहे, आमची अजून काय आहे. त्यातल्या फक्त 121 भाषा सेन्ससनी भाषा म्हणून स्वीकारल्या आहेत, स्वीकृत भाषा. त्या 121 पैकी 22 भाषा 8व्या परिशिष्टात आहेत. म्हणजे त्यांना शाळा, कॉलेज, ग्रँट्स असतात, मान्यताप्राप्त भाषा. आणि त्या 22 भाषापैकी 11 भाषा अभिजात भाषा आहेत. परत एकदा सांगतो, सगळ्यात वर 11 अभिजात भाषा, त्यानंतर त्या 11 प्लस इतर 11 अशा 22 या 8व्या परिशिष्टातल्या संविधानाने स्वीकारलेल्या भाषा. त्यानंतर त्या 22 आणि इतर 101 अशा सेन्ससनी भाषा म्हणून स्वीकारलेल्या भाषा. आणि त्यानंतर सेन्ससनी न स्वीकारलेल्या जवळजवळ 1100 इतर भाषा. मला जर या 4 पायऱ्यामध्ये डिवाइड केलेल्या भाषांना शब्द द्यायचा झाला ना, तर मी याला चातुर्वर्ण्य म्हणेन. भाषिक चातुर्वर्ण झाला. आपली भाषा अभिजात आहे कारण अशा अनेक मदर टंग्स, मातृभाषा आहेत, ज्या संविधानात येऊ शकल्या नाहीत. मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो. एक प्रचंड वृक्ष आहे, शेकडो वर्ष टिकलेला वृक्ष आहे. त्याच्या फांद्या फार विशाल आहेत, त्या बघायला ते दृश्य फार मनमोहक आहे. त्याच्या जर काही फांद्या कापल्या तर तो वृक्ष पडणार नाही, पण त्याची जर मुळं छाटली तर तो वृक्ष कोलमडून पडेल. मराठीची मुळं ही महाराष्ट्रातल्या इतर अनेक ज्या 60-65 इतर भाषा आहेत, मराठीच्या 18 बोली आहेत, ही मराठीची मुळं आहेत. मराठी अभिजात म्हणून जेव्हा आपण गौरव वाटतो तेव्हा आपल्याला त्या वाकून त्या मुळांना नमस्कार करायला पाहिजे. पण आपल्यापैकी बरीच जण त्या मुळांना नमस्कार करण्याच्या ऐवजी त्या मुळांचा तिरस्कार करतात. एखादा माणूस सातारकडून आला आणि मुंबईतून मराठी बोलायला लागला, त्याला घाटी म्हणतो. कोकणातून आला तर त्यालाही असंच काहीतरी म्हणतो. खानदेशातून आला त्याला आपण हसतो. कोल्हापूरचा माणूस आला आणि तो बोलायला लागला तर आपल्याला वाटतं की अरे काय गावरान आहे. कारण आपल्याला भाषा म्हणजे काय याची सभानता नाही आहे.
आपली भाषा दिल्लीहून आलेल्या शिक्क्यामुळं झालेली नाही आहे. आपली भाषा आपल्या खेड्यापाड्यातनं आलेल्या भाषेच्या मुळांच्या मधून झाली म्हणून आपली भाषा आहे. दिल्लीवाल्यांनी त्याला मान झुकवली आहे, सलाम केला आहे. त्यांच्या सलामामुळे आपली भाषा मोठी नाही आहे. आपली भाषा अभिजात आहे, कारण ती अभिजनांची आहे, कारण ती बहुजनांची आहे. ज्या दिवशी आपण विसरू की बहुजनांची भाषा आहे, त्या दिवशी आपण आपल्या भाषेचं खच्चीकरण करायला सुरुवात केलेली असेल. आणि त्या दिवशी आपण संस्कृतचे झालो नाही, पर्शियनचे झालो नाही, इंग्रजीचे झालो नाही, हिंदीचे झालो नाही, पण मेटावर्सचे गुलाम झालेलो असतो. मला ह्या ठिकाणी बोलवलं आणि या विषयावर माझे विचार मांडायची संधी दिलीत, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि आज हे आभार मानताच मी असंही सांगू इच्छितो की मराठी आपण मनावर घेतलं तर त्याची विविधता, बहुलता आणि विशालता आपण वाढवू शकू. त्याच्यासाठी आपल्याला बोलायची गरज नाही आहे. फार काळजीपूर्वक, फार सहानुभूतीपूर्वक जे मराठी बोलतात त्यांना ऐकायची आपल्याला गरज आहे. इतरांचा उपहास न करता जर आपल्यापैकी प्रत्येकजण मराठी ऐकायला लागलं तर आपली मराठी फार चांगल्या स्वरूपात जिवंत राहू शकेल. माझी अशी इच्छा आहे की मी सांगितलं की पहिल्या 7मध्ये मराठीचा क्रमांक येतो 7,000 पैकी, तो पहिल्या क्रमांकालाही जावा. त्यासाठी आपल्या सगळ्यांना जशी मराठी ज्ञानाची भाषा करायची तशी मराठी कानाची भाषा पण करायला पाहिजे. आणि मराठीची जी नगरी आहे ती तटबंदीची नाही आहे, ती दाराखिडक्यांची नाही आहे, ती उघड्या क्षितिजांची नगरी आहे. मराठीने संस्कृत शब्द घेतले, प्राकृत घेतले, पोर्तुगीज घेतले, पर्शियन घेतले, अरेबिक घेतले, फ्रेंच घेतले. तुम्ही कधी विजार किंवा पॅन्ट किंवा शर्टला रफू केला आहे? रफू तो पोर्तुगीज शब्द आहे, सॉरी फ्रेंच शब्द आहे. फ्रेंच शब्द बटाटा खाता, बटाटा पोर्तुगीज शब्द आहे. पण आपण मराठीच म्हणतो ना. आपण अनेक भाषातून अनेक शब्द घेतलेत. ज्या दिवशी मराठी सगळ्या भाषांचं स्वागत करेल आणि कुठल्याही भाषेची वैमनस्य ठेवणार नाही, कारण काही वेळा आपलं कानडीशी असतं, काही वेळा हिंदीशी असतं, काही गरज नाही. आपला जो वृक्ष आहे त्याची मुळं जर सुरक्षित असतील तर कुठलाही वादळ आपल्या वृक्षाला धक्का पोचू शकत नाही. तेवढा कॉन्फिडन्स आपल्याला असायला पाहिजे. ऐकण्याची भाषा मराठी बनवू देत, मुळांची भाषा मराठी बनवू देत. नम्रतेची, ज्या वृक्षाच्या फांद्या विशाल असतात त्या फांद्या हळूहळू नम्रतेने वागतात. पण ज्या भाषा स्वतःविषयीचा गर्व ठेवतात त्या हळूहळू कमी होत जातात. मी तुम्हाला 2 उदाहरण देतो आणि थांबतो. लॅटिन भाषा इतर भाषांना बार्बॅरिक किंवा व्हर्नॅक्युलर म्हणायची. लॅटिन संपली आणि ज्या बार्बेरियन किंवा व्हर्नॅक्युलर होत्या, फ्रेंच, पोर्तुगीज, स्पॅनिश, त्यांना भरभराट आली. जी भाषा उन्माद स्वीकारते ती भाषा कोसळते. जी भाषा नम्र असते तिची सतत वाढ होत राहते. मराठी नगरीचा विकास हो, मराठीची नम्रता वाढो, मराठीमध्ये ऐकण्याची शक्ती नांदत राहो आणि मराठीची मुळं खूप खोलवर पसरवत. या प्रार्थनेसह मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी माननीय गणेश देवी सरांना विनंती करतो की त्यांनी भाग्यवान श्रोत्याचा क्रमांक निवडावा.
ब्लिंग नाही ना. क्रमांक आहे 53. उद्या दिनांक 28 नोव्हेंबर रोजी वक्ते इंद्रजित देशमुख यांचे आभासी जगातील पालकत्व या विषयावर व्याख्यान होईल. हे व्याख्यान ठीक 8:30 वाजता सुरू होईल. यानंतर होईल संपूर्ण वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजला सुफला मलयज शीतला सस्य श्यामला मातरम, वंदे मातरम. शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं, वंदे मातरम. कोटि कोटि कंठ कलकल निनाद कराले, कोटि कोटि भुजय द्रुत खर करवाले. अबला केनोमा एतो बोले, बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं, वंदे मातरम. तुम्ही विद्या तुम्ही धर्म, तुम्ही हृदय तुम्ही मर्म, त्वं हि प्राणात् शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती. तो मारई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरम, वंदे मातरम. त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी, कमला कमलदल विहारिणी, वाणी विद्यादायिनी नमामि त्वां. नमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरं, वंदे मातरम. श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की